ए आणि बी असे दोन पोल केले होते. या दोन पोलामध्ये शिवम गेरसे आणि नीरज पोट ए पोलमधनं हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पदार्पण केलं होतं. बी पोलमधनं बघायचं झालं तर साई स्पोर्ट आणि शौर्य वॉरियर्स हे दोन संघानं पदार्पण केलं होतं. बघायचं झालं पहिला सेमीफायनलचा सामना रंगला तो म्हणजे नीरज स्पोर्ट विपक्ष साई स्पोर्ट. खूपच रंगतदार असा सामना, प्रेक्षणीय सामना म्हणता येईल. साई स्पोर्ट संघाने विजय संपादन केलं आणि फायनलमध्ये पदार्पण केलं. आणि दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतो शिवम गेरसे विपक्ष शौर्य वॉरियर्स शहापूर. शिवम गेरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजेच शौर्य वॉरियर्स संघाला. ओपनिंग जोडी मैदानात येते शौर्य वॉरियर्स संघाची अभिजित सावंत आणि अभिजित खोडव आणि अभिजित सावंत दोन्ही अभि नाही तो कभी नाही. जर आता जिंकलात तर फायनल मध्ये खेळायला भेटेल, हरलात तर बॅक टू पोलँड, घरचा रस्ता बघावा लागेल. सामना त्वरित चालू करायचं पंच, कोणता विलंब नकोय. गेरसे संघ लक्षात घ्या. चाळीस मिनिटाचा टायमिंग स्टार्ट होतोय. 40 मिनिटांमध्ये 7 षटकं टाकून घ्यायची आहेत. गेरसे संघ विनंती असेल, आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य आहे तुमचं या टुर्नामेंटमध्ये. शहापूर प्रीमियर लीग कोण होणार विजेता? आजचा दिवस अंतिम दिवस. या दिवसामध्ये साई स्पोर्ट संघ फायनल मध्ये पदार्पण केलंय. इथे बघूया शिवम गेरसे की शौर्य वॉरियर्स, या दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर करो या मरो, जो जीता वही सिकंदर, जो हारा सांघिक. पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाजी मार्कवर नरेंद्र दिबाणे. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल चौकारांचा आतिश बादशाह अभिजित कुडव, ज्याच्या नावावर लगातार 6 चेंडू 7 चौकार आहेत असा हा फलंदाज अभिजित कुडव. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल एक हार्ड हिटर फलंदाज आहे अभिजित सावंत. सामन्याला सुरुवात 1 2 3 स्टार्ट. पहिला चेंडू सांघिक पहिला वैयक्तिक पहिल्या षटकातील. राईट ऑन द विकेट मारा, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये संघाचा श्रीगणेशा होतोय आणि अभियाचा श्रीगणेशा होतोय एका धावेने. हॅलो, पुढील चेंडू आणि इथे मात्र त्रिफळाची क्लीन बोल्ड. ज्यावेळी पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतो त्यावेळी कळतं त्याच्या मनाची, चेहऱ्यावरची दुःख. एक चांगला फलंदाज आहे अभि, बाद होतं त्रिफळाचीत होतं नरेंद्र. एक उंचपुरा असा गोलंदाज आहे, त्याच्या हाईटचा पुरेपूर फायदा. त्रिफळाचीत आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अभियाचा बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नक्कीच फलंदाज येतोय धसई गावचे एक हार्ड हिटर फलंदाज मुस्तफा शेख. लेफ्ट हँड फलंदाज आहे, उत्तुंग षटकार करण्यात माहीर. या खाडीदलाच्या मैदानामध्ये खूप सारा अनुभव पाठीशी असेल मुस्तफा शेख, त्यांना शुभेच्छा असतील. त्याच धसई गावचे आमचे मित्र किशोरदादा फरडे
यांच्याकडनं शुभेच्छा आहेत मुस्तफा याला. म्हणता येईल. 2 चेंडूवर 1 धाव 1 गडी बाद. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना रंगतोय शिवम गेरचे विपक्ष शौर्य वॉरियर्स शहापूर. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे हा. पहिला सेमीफायनलचा सामना विजय झालाय साई स्पोर्ट शहापूर संघ. फायनल मध्ये पदार्पण केले. खूप चांगला असा सामना झाला. प्रेक्षणीय सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला. हार्डलक म्हणता येईल मिरज स्पोर्ट संघाचं. आणि स्ट्राईकला फलंदाज मुस्तफा शेख मॅन फ्रॉम दसाई. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नरेंद्र दिवाने. नक्कीच चांगला फटका. इथे मात्र बघूया काय होतंय. झेल सुटला जातोय. झेल धरणीला दान केला जातोय. झेल सोडला की सामना सोडला. येणारी वेळ आणि येणारा काळ सांगेल. कारण की कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे. जर झेल सोडाल तर नक्कीच सामना मात्र गमवावा लागेल. कारण की तुम्ही सेमीफायनलचा सामना खेळता. या सामन्यामध्ये जर तुमच्याकडनं अशा चुका होतात तर नक्कीच कुठेतरी या चुका तुम्हाला त्रासदायक ठरतील. कारण की मुस्तफा शेख ऑडिटर फलंदाज आहे. त्याचा झेल सोडला जातोय. त्याचा फायदा उचलेल का. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील चौथा चेंडू गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज नरेंद्र दिवाणे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चांगला असा फटका. झेल सोडाल तर नक्कीच तुम्हाला हेच बघायला मिळेल. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार. हा SPL चौकार. या 4 धावांनी धाव संख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक बघायचं झालं हाईटसाठी सर रिव्ह्यू आहे. नो साठी चेक करायचं.
नाही, नो नाही. फलंदाजी मार्क सज्ज होतोय नरेंद्र दिवाणे. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्याचा मात्र झेल धरतीला दान केला होता असा फलंदाज मुस्तफा शेख, ज्यानं नेक्स्ट चेंडूवर नक्कीच चौकार लगावला होता. हो, पुन्हा एकदा नक्कीच चांगला असा फटका. इथे मात्र झटका होऊ शकला असता, परंतु एक चिकी धाव घेण्यात यश मिळते. एका धावाने धावफलक मात्र चपाईनं वाढतंय. धावसंख्येला आकाराने गती मिळते. धावफलक बघायचं झालं तर 8 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 8 धावा धावफलकावर लागल्या जातात एका गाड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय नरेंद्र दिवाणे. सामना रंगतोय शोरो वर्सेस शिवम गिरसे. गिरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. ओहो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाही, एकाच धावेत समाधान. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. गोलंदाजी मार्क सज्ज होते सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हातात तो गोलंदाज ऋतिक. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक आता तो गोलंदाजी मार्कवर ऋतिक. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल अभिजित खुढव. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि पहिला चेंडू ओळखलं होतं. अभि अडवडनं खेळण्याचा प्रयत्न करेल. चेंडू पडल्यानंतर नक्कीच गती मात्र कमी केली आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावफलक बघायचं झालं तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ, चेंडू बॅटवर आदळला त्यावेळी आवाज नक्कीच चांगल्या पद्धतीने आला होता. हा चेंडू नक्कीच षटकार जाईल. जितकी उंची तितका अंतर. चेंडू झालाय छूम अंतर. हा येतो षटकार. या षटकाराने धावफलक मात्र चपाईने वाढते. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रहार केला. चेंडू भिरकावून दिला. षटकार. पुढील चेंडू गोलंदाजी मार्क सज्ज होतो ऋतिक. अभिजित खुढव ऑन द फायर. पुढील चेंडू नक्कीच प्रतिम फटका. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार. पॉइंटच्या डोक्यावर आलेला हा दणदणीत खणखणीत चौकार.
नक्कीच शौर्य वॉरियर्स संघाचे पाठीराखे इथे मात्र जास्त आहेत, त्यामुळे आवाज होणार, यलगार होणार, कारण की सामना तेवढा ताकदीचा आहे. सामना रंगतो शिवम गेरसे विपक्ष शौर्य वॉरियर्स शहापूर. अभिजित कुडव या शहापूर तालुक्यामध्ये काय त्याचं नाव घेतलं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना कुठेतरी 1-2 वर्ष म्हणणं होतं की अभिजित काहीसा डळमळतोय, परंतु सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रंगतदार बॅटिंग करतोय आणि आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करतोय अभिजित कुडव. सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटकातील 4था चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. ऋतिक स्ट्रायकिंगला फलंदाज चौकाराने षटकार मारलेला अभि. ओ चांगलं कमबॅक म्हणता येईल. बाईच्या स्वरूपात एक धावपंचांचा इशारा, एका धावावर धावफलक बघायचं झालं तर 16 माफ करा 20 धावा धावफलकावर लागले जात आहेत. नक्कीच स्टेट डाव खेळण्याचा प्रयत्न होता अभियाचा. पुढील चेंडू 5वा चेंडू प्रतिम चेंडू भिरकावून दिलाय सी मा रेषे पार. हा येतोय SPL षटकार. या 6 धावांनी धावसंख्येला आकाराने गती मिळते, धावसंख्या भरकन वाढतीये, धावसंख्या होतीये 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सांघिक दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाजी काहीशी मागणी ठरते. ऋतिक याला रात्रीचा सूर्य दाखवतोय फलंदाज अभि. मी म्हटलं होतं अभि नाही तो कभी नाही, आणि अभियाची नक्की चांगली फलंदाजी, लाजवाब फलंदाजी म्हणता येईल. 2 षटकार आणि 1 चौकार लागले या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, 1 चौकारी आहे आतापर्यंत बघायचं झालं. लाजवाब फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. हा येतोय चौकार, आणि या चौकार षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं तर 30 चेंडू 30 धावा 12 चेंडू मध्ये. नक्कीच चांगली फलंदाजी म्हणता येईल, चांगला कमबॅक या षटकामध्ये म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा दिल्या होत्या, परंतु हा षटक खूप महागडं षटक, 21 धावा तब्बल आल्यात या षटकामध्ये. ऋतिकेला नक्कीच रात्रीचा सूर्य दाखवलाय आणि गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय वासुदेव. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. धावफलक बघायचं झालं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर तब्बल लागल्या जात आहेत. खूप महागडं षटक म्हणता येईल. 21 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात. नक्कीच इथे मात्र थोडस सहकार्य केलंय आमचे मित्र छगनजी रशाळ साहेबांनी. सर्कलचा बादशाह आहे तो, इथे मात्र स्कोररची भूमिका पार पडत होते. धन्यवाद त्यांचं. या शहापूर प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्वरित सामना चालू करायचंय. बॅटिंग पॉवर प्ले ओके. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय वासुदेव, आणि मुस्तफा आणि अभियाने एक निर्णय घेतला बॅटिंग पॉवर प्लेचा. त्यांना माहिती आहे चांगलं रन झालेत आणि या षटकामध्ये अजूनही रन येतील, त्यामुळेच हा निर्णय घेतला गेलाय बॅटिंग पॉवर प्ले.
देव. या वासुदेवाला खूप चांगला माफ करा चेंज केलंय. महेंद्र गोतरणे गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतल्यानंतर काहीसं चेंज केलंय. गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. महेंद्र गोतरणे. मुस्तफा शेख याच्यासाठी पहिला चेंडू अवांतर धावेत सुरुवात होतीये. एका धावेने धावफलक वाढलं जातं. धावसंख्या बघायची झाली 31 धावा धावफलकावर लागल्या जातात एका गाड्याच्या मोबदल्यात आणि तो गडी बाद होणारा म्हणजेच अभिजित सावंत. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एका धावेनं धावफलक मात्र वाढते. प्रेक्षकांना अपेक्षा आहे शहापूरचा टायगर कल्पेश जाधव याची फलंदाजी बघण्याची. नक्कीच प्रेक्षक खूप सारा फॅन फॉलोअर आहे कल्पेश याचा. आणि आमचे मित्र किशोर फडई त्यांची बॅटिंग बघण्यासाठी इथे आलेले आहेत धसई गाव म्हणणं. हो नक्कीच कमबॅक म्हणतात. चांगलं चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी घेतली चेंडूने. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर राहिली. धावफलक बघायचं झालं तर 32 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. ओहो नक्कीच अप्रतिम चेंडू. लाजबाब चेंडू. बॅटिंग पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा उचलता येत नाही कारण की गोलंदाज त्या ताकदीचा आहे. खूपच खतरनाक असा गोलंदाज आहे महेंद्र गोतरणे. नक्कीच चांगला असा फटका. इथे मात्र काय होतं बघूया. चेल सुटला की सामना सुटलाय. काय करते शिवम गिरसे संघ. काय करेल गोलंदाज. जर झेल सुटला जाईल तर नक्कीच सामना मात्र निसटेल. याच अभि जेल सोडला म्हणजे सामना सुटेल असं असतं लक्षात ठेवा. क्रिकेटचं सूत्र बघायचं झालं तर कॅचेस विन द मॅचेस परंतु इथे मात्र कॅचेस सुटल्या जात आहेत. धावफलक बघायचं झालं तर 33 धावा धावफलकावर लागले जातात एका गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. गोलंदाज महेंद्र गोतरणे मुस्तफा शेख साठी. नक्कीच चांगला असा फटका. इथे मात्र किती धाव घेण्यात यशमध्ये एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. हो की नाही. नाही. एका धावेत समाधान. अभियानी नकार दिला. एका धावून धावफलक बघायचं झालं तर धावसंख्या होते ती 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच चांगलं षटक म्हणता येईल. बॅटिंग पॉवर कुठेतरी निर्णय चुकला असं मला वाटतंय कारण की ओळखलं होतं शिवम संघानं वासुदेवची षटक हातामध्ये दिलं होतं परंतु महेंद्र याच्यावर विश्वास दाखवला आणि ते सार्थ ठरवतो महेंद्र. ओ इथे मात्र नक्कीच अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येते षटकार. बघायचं झालं तर छत्रपतींचा छावा आणि या लगावल्या गेल्या 6 धावा. षटकार. या षटकाराने धावसंख्येला आकार आणि गतीमध्ये धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या होतीये 40 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अप्रतिम. बघायचं झालं महेंद्रची नक्की चांगली गोलंदाजी होती. अवघ्या 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या परंतु शेवटच्या चेंडू बघायचं झालं तर घणागती प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. तो आला षटकार. धावफलक 40 धावा धावफलकावर लागले जातात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कारण की समोरचा संघ तेवढा ताकदीचा आहे. शिवम गिरसे यांच्या या संघासमोर बघायचं झालं तर धावांचा डोंगर मात्र उभा करावा लागेल शोरवर संघाला. आणि सामना आहे सेमीफायनलचा त्यामुळे नक्कीच करोया मोरोची स्थिती असेल. प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करेल आणि प्रेक्षक वर्ग मात्र इथे वाढतोय. सर्व प्रेक्षकांचं शहापूर प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत.
गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हातात गोलंदाज ओमकार. स्ट्रायकेटला फलंदाज असेल मुस्तफा शेख. याच्याकडे नक्कीच शेरवाली संघाला अपेक्षा असेल षटकार चौकारांची, कारण की या शहापूर नगरीमध्ये या मुस्तफाचं नाव घेतलं जातं षटकार आणि चौकारांचा बादशाह म्हणून. बघूया काय होतंय. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक हातात येतोय ओमकार. स्ट्रायकिंगला फलंदाज मुस्तफा शेख. लगेच छगे. हो नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील, कारण की उडल्यानंतर खूप जास्त उंची घेतली आणि वन बाउंडचा इशारा देताना वाईट चेंडू धावफलक मात्र वाढते. धावसंख्या 41. पुढील चेंडू ओमकार सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. मुस्तफा आडवा जातो. नक्कीच मोठा प्रहार इथे काय होतं बघूया. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जाते. पंच 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. खुर्ची सकट चेंडू जातोय आरपार. 2 धावांसाठी 2 धावा आणि धावफलक मात्र चपाईने वाढते. धावसंख्येला आकामी गती. 43 धावा धावफलकावर लागले जात आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आता मात्र अभि आणि मुस्तफाची नजर बसली असेल. नक्कीच तुम्हाला चौकार आणि षटकार बघायला मिळतील. पुढील चेंडू ओमकार सज्ज होतो. राऊंड द विकेट मारा. इथे आडव्यानं नक्की चांगला प्रहार. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेत समाधान असेल. एका धावेने नक्कीच धावफलक मात्र वाढतंय. धावसंख्या 44 धावा. 44 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक हातात तो गोलंदाज ओमकार. सांघिक चौथा वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय अभिसाठी. अभिजित कडून नक्कीच अप्रतिम फलंदाजी. षटकार लागवलेत आतापर्यंत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अनसक्सेसफुल ठरतो. निर्धाव चेंडू जातो निर्धाव. या चेंडूवर कोणती धाव नाही. पुढील चेंडू इथे मात्र नक्कीच चेंडू भिरकावून दिलाय. नो चेंडू. पंचांचा इशारा. नो प्लस चौकार. फ्रीट असेल पुढच्या चेंडूवर. नक्कीच नो प्लस चौकार. धावा या चेंडूवर. धावफलक बघायचं झालं तर 50 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्की टाळ्या झाल्या म्हणजे साधिक. माफ करा 49 धावा झाल्यात. इथे मात्र नक्कीच चांगलं कमबॅक म्हणतील. 2 षटकामध्ये 40 धावा होत्या. त्यानंतर आणि ह्याचे 4 चेंडू 9 धावा आहेत बरोबर. अजून 2 चेंडू शिल्लक असतील ओमकाराचे. पुढील चेंडू नक्की इथे मात्र धोका होऊ शकतो का? फलंदाज बाद. नक्कीच चांगली खेळी केली. काय झाली याच्यासाठी अप्रतिम फलंदाजी. आणि प्रेक्षकांना अपेक्षा असेल या शहापूरचा टायगर कल्पेश जाधव मैदानात उतरतो. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत होतोय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे.
या खाडीदलाच्या मैदानामध्ये बोलायचं झालं तर सर्वाधिक षटकार लागोपाठ 9 चेंडू 9 षटकार ज्याने लगावलं होतं तो फलंदाज म्हणजे कल्पेश जाधव. 9 चेंडू 9 षटकार लगातार. बघूया काय होतंय. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्ग सर्ज होईल गोलंदाज ओमकार. सेमीफायनलचा सामना रंगतोय शिवम गेरसे विपक्ष शौर्यवारियन शहापूर. नाणेफेकाचा कौल जिंकला शिवम गेरसे संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजेच शौर्यवारियन संघाला. आतापर्यंत बघायचं झालं तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर चौथं षटक आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. आतापर्यंत धावफलक बघायचं झालं तर 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 2 त्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. नोचा इशारा. दुसरा नो येतो इथे आणि नो कोणाला तर कल्पेश याला अर्धशतक झळकतंय संघाचं. 50 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूवर शहापूरचा टायगर ज्यानं मात्र लगाला षटकार. या षटकाराने समीकरण बघायचं झालं तर 56 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. छप्पन्न धावा धावफलकावर लागल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंदाज असेल तो म्हणजे मुस्तफा शेख आणि नॉन स्ट्राईकला असेल तो षटकारांचा बादशाह शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. शहापूरचा टायगर त्याला का म्हटलं जातं. शेवटच्या चेंडूवर त्यांनी त्याचं रंगरूप दाखवलं. षटकार मारला पहिल्या चेंडूवर स्वतःचं खातं षटकाराने उघडलं. महेंद्र पुढील गोलंदाजी सज्ज होतोय. हो इथे मात्र नक्कीच अप्रतिम चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. एका धावेसाठी एका धावाने धावफलक मात्र 1ने वाढतं. धावसंख्या बघायची झाली तर 57 धावा धावफलकावर लागल्या जातात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील अजूनही उर्वरित 5 चेंडू शिल्लक असतील. सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होते गोलंदाज महेंद्र कोत्रणे.
5वा वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. ओहो, इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईट चेंडू. अवांतर धावेवर धावफलक 1 ने वाढता धावसंख्या बघायची झाली तर 58 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच ज्यावेळी एखादा चांगला फलंदाज समोर होतो त्यावेळी चांगल्या चांगल्या गोलंदाजीचं नक्कीच गोलंदाजीवर फरक पडतो. ओ, इथे मात्र बघायचं झाला तर मोठा ब्लास्ट. चेंडू भिरकावून दिला. सर्वात मोठा षटकार या आयपीएल मध्ये. 108 मीटरचा षटकार. लगातार 2 षटकार तर मारलेत कल्पेश यानं. धावसंख्येला आकार आणि गती मिळते. धावफलक बघायचं झालं तर 63 धावा धावफलकावर लागल्या जातात. माफ करा, 64 धावा. 58 आणि 6 64 धावा धावफलकावर लागल्या जातात. नक्कीच चांगला समाचार घेतो महेंद्र याचा. नक्कीच महेंद्रचा चांगला समाचार घेतलाय षटकारानं. या षटकारानं धावफलक बघायचं झालं तर 64 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अप्रतिम फलंदाजी म्हणता येईल. पुढील चेंडू हॅट्रिक करेल का? आणि इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा. नो चेंडू. नो चेंडू. नक्कीच फ्री हिट असेल. नो चेंडू. या नो चेंडूवर धावफलक मात्र 65 धाव धावफलकावर लागले जातात. 65. लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच इथे मात्र धोका, कारण की फ्री हिट आहे आणि नक्कीच कल्पेश मारणार कारण की फ्री हिटचा चेंडू. ओहो, इथे मात्र फ्री हिटचा चेंडू झेल घेतला जातो परंतु फायदा काही नाही. फ्री हिटचा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या बघायची झाली तर 65 धावा तब्बल धावफलकावर लागल्या जात आहेत. ओहो, नक्कीच आडव्या पद्धतीचा चेंडू. आडव्यानं खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू होतोय सीमारेषा पार. हा तर चौकार. एसपीएल चौकार म्हणता येईल. 4 धावणे धावफलक बघायचं झालं तर 69. लॉस ऑफ 2 विकेट्स. 69 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही उर्वरित शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. महेंद्र काहीसा मागडट होतोय. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर 10 धावा दिल्या होत्या महेंद्रनं, पण हे षटक खूपच मागडं असं म्हणता येईल. 4 चेंडूमध्ये इथे मात्र धोका होऊ शकतो. शहापूरचा टायगर बॅक टू पवेलियन. नक्कीच प्रेक्षकांचा सन्नाटा. बाद होते फलंदाज कल्पेश जाधव आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते किशोर पैटोले, मॅन फ्रॉम अंबरजा. हा एक ऑडिटर फलंदाज आहे. उत्तुंग षटकार मारण्यात माहीर. बघायचं झालं तर 2 लेफ्टी फलंदाज क्रीज मध्ये आहेत. एक साइडला असेल धसईची तोफ मुस्तफा शेख आणि दुसऱ्या बाजूला असेल अंबरजे की पॉवर किशोर पैटोले. सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवट गोड होतो का. महेंद्र नक्कीच कमबॅक म्हणता येईल.
आणि नक्कीच चांगलं कमबॅक म्हणता येईल. अप्रतिम गोलंदाजी, शेवट गोल केलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बघायचं झालं 69 लॉस ऑफ 2 विकेट, 69 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्वरित पुढचा गोलंदाज आजमावायचा, टाइमपास नकोय सर. 40 मिनिटं इथे लावलेले आहेत. सांघिक धावफलक बघायचं झालं तर 69 धावा. शहापूर प्रीमियर लीग 2022 याबद्दल बोलायचं झालं तर या लीग मध्ये 10 संघ यांनी प्रवेश घेतला होता. या 10 संघांमध्ये 4 संघ क्वालिफाय झाले. ते क्वालिफाय झालेले संघ नीरज स्पोर्ट असनगाव, साई स्पोर्ट शहापूर, शिवम गेरसे, सरोवर शहापूर. या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा पहिला सामना रंगला. नीरज स्पोर्ट असनगाव विपक्ष साई स्पोर्ट. साई स्पोर्ट संघानं शेवटच्या क्षणाला तो सामना नीरज स्पोर्टच्या तोंडातनं काढून घेतला आणि विजय संपादन केलं. सेमीफायनलमध्ये पदार्पण केलं सांघिक 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो गोलंदाज ऋतिक. सांघिक 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक. ओहो, नक्कीच अप्रतिम फटका. जितकी उंची तितकं अंतर, चेंडू झालाय शिवमंतर. इथे मात्र होतोय षटकार. 6 धावा. या 6 धावांनी धावफलक बघायचं झालं तर धावसंख्येला 11 आणि गतीमध्ये धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या होती ती 75. 75 धावा धावफलकावर लागल्यास जात आहेत. सर 109चा रेकॉर्ड तुटेल का या सामन्यामध्ये? काय होईल? येणारी वेळ आणि येणारा काळ सांगून जाईल. टॉपचा स्कोर आहे या प्रीमियर लीग मधला 109. शौर्य वॉरियर्सनेच केलं होतं. त्यांचाच रेकॉर्ड ते स्वतः तोडतील का? मुस्तफा शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय धसईच्या पॉवर आजमावताना. हो हो, लाजवाब चेंडू. कमबॅक म्हणतात ऋतिक याचं. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे ती 75 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिला गडी बाद झाला अभिजित सावंत. शहापूर एक हार्ड हिटर फलंदाज. त्यानंतर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव दुसरा गडी बाद. पुढील चेंडू आणि इथे मात्र नक्कीच एकदा कंबाऊंड केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस नो, यस नो. बाद. याला म्हणता येईल जाणून बुजून आत्महत्या. कारण की चांगलं फलंदाजी करत होता, षटकार लगावला होता, काही गरज नव्हती, धावाही झाल्या होत्या. जाणून बुजून आत्महत्या. फलंदाज बाद होतोय मुस्तफा शेख. बॅक टू पवेलियन आणि येतोय मुस्तफाची जागा भरून काढण्यासाठी विजय पष्टे उर्फ जल्लाद. षटकारांचा हा या ऑडिटर फलंदाज. षटकारांचा भाषा नक्की चांगली खेळी मुस्तफाची. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो म्हणजे किशोर पटोले. नक्की त्याला हे मोठे फटके खेळावे लागतील. धावफलक बघायचं झालं तर 75 धावा धावफलकावर लागल्या गेलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक समाप्तीचा इशारा नाही, 22च्या स्वरूपात, माफ करा. एका धावून धावफलक बघायचं झालं 77 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सांघिक 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक. ऋतिक गोलंदाजी मार्कस सज्ज होतोय. पाचवा चेंडू
इथे मात्र नक्कीच चांगला फटका. मुस्तफा याला घाई करायची गरज नव्हती. 2 चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने कमबॅक म्हणता येईल. शेवटचा चेंडू असेल ऋतिक याचा. सांघिक 6वा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कोसचा जोल ऋतिक. किशोर याला मात्र काहीसा सूर गवसत नाही. अजूनही प्रयत्न खूप चालू आहेत परंतु बॅटवर चेंडू काही येत नाहीये. शेवटचा चेंडू. ओहो करदी दांडी गुल. शिवम गेरसे का ऋतिक है पॉवरफुल. बाद होतोय त्रिफळाची. मुस्तफाची विकेट गेली आणि इथे मात्र येतोय सांघिक. विकेट बघायच्या झाल्यात 5 गडी बाद झाले. किशोराची जागा भरून काढण्यासाठी येतो फलंदाज महेश गोरे. मॅन फ्रॉम गंगा रोड. शेवटचं षटक असेल या षटकातील. 7वं षटक बघूया कोण घेऊन होतंय. सेमीफायनलचा होणारा सामना शिवम गेरसे विपक्ष शोरवरील शहापूर. शिवम गेरसे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजेच शोरवरील संघाला. 77 धावा झाल्यात 6 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा षटक असेल. किती धावा घेण्यात यश मिळेल बघूया. सांगायचं झालं तर त्वरित सामना चालू करायचंय. 77 धावा झाली आहेत 6 षटकामध्ये. नक्की चांगली फलंदाजी म्हणता येईल. अप्रतिम फलंदाजी. इथे मात्र स्ट्राईकला असेल शहापूरचा विजय जल्लाद. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते सांघिक 7वं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय वासुदेव. सांघिक 7वं वैयक्तिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो वासुदेव भोईर. मॅन फ्रॉम कोसले. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. धावफलक बघायचं झालं तर 77 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडू किती धावा घेण्यात यश मिळेल बघूया. सांघिक 7वं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज वासुदेव भोईर. आणि बाद होतोय विजय जल्लाद ज्याचा कॅच घेतला एकदम अल्लाद. करून काढण्यासाठी येतो फलंदाज दीपक. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू अजून एकही धाव आलेली नाहीये. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. धावफलक झालं तर 77 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ओहो अप्रतिम चेंडू. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली.
77 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 3 चेंडू हाताळलेत गोलंदाजाने, एकही धाव दिली नाही, परंतु एक गडी बाद करण्यात यश मिळालं, ते म्हणजे वासुदेव याला. नक्कीच चांगला निर्णय म्हणता येईल संदीप याचा. शेवटच्या क्षणाला चांगला गोलंदाज आजमवलाय. पुढील चेंडू, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू किती धावा येत आहेत बघूया. ओ हो, लाजवाब गोलंदाजी, टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. लगातार 4 चेंडू निर्धाव, 2 चेंडू शिल्लक, आणि कुठेतरी महेश याला स्ट्राईक भेटायला हवी होती. एक चांगला फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे. हो हो, लाजवाब चेंडू. 5 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू जर निर्धाव गेला, जर शेवटचा चेंडू निर्धाव गेला तर पहिली मिडन ओव्हर या SPL मधली ठरली जाईल. बघूया काय होतंय. आखरी गेंद, आखरी नसीहत. आणि इथे मात्र नक्कीच चांगला फटका. पंच धावा कळवतीलच. नो चेंडू, पंचांचा इशारा. एकूण 3 धावा. नो चालू आहे सर. नो आहे, नो चेंडू आहे. फ्री हिट असेल. पंच धावा एकूण 3 धावा. पंच 2+1 ना. ओके, 3 धावा. या 3 धावाने धावफलक बघायचं झालं तर 80 धावा धावफलकावर लागल्या जातात. फ्री हिटचा चेंडू असेल. बघूया काय होतंय. दीपक, शेवटचा चेंडू. बघूया काय होतंय. ओहो, इथे मात्र नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर असतील. वाईट चेंडू. धावफलक बघायचं झालं तर 81 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूसाठी नक्कीच 4 धावा आतापर्यंत आलेत. ज्या 5 चेंडूवर एकही धाव नव्हती. शेवटचा चेंडू.
चला जाऊया सामन्याच्या दिशेनं. अगदी अंतिम पर्वामध्ये शहापूर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि ॲज एक्सपेक्टेड आपल्याला पाहायला मिळालं गिरसे संघानं सुरुवातीला थोडा जास्त धावा रिलीज केल्या होत्या. मात्र अंतिम जर षटक तुम्ही पाहिलं असेल वासुदेव भोईरचं, तर वासुदेवनं चांगलं कमबॅक केलं होतं टीमचं. मात्र अंतिम एक चेंडूसाठी मात्र खूप साऱ्या धावा मोजल्या. जरा विचार केला तर नो बॉल टाकला गेला. त्यानंतर शेवटचा त्या षटकार देखील ठोकला गेला आणि त्या धावा कदाचित मला वाटतं डोकेदुखी ठरेल का चेस करत असताना. खूप सारे चेस मास्टर त्या टीममध्ये आहेत, मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आणि अर्थातच वासुदेव दिवाने असतील आणि सोबतीला सलामीची जोडी यावेळी मात्र जाताना दिसते. कृष्णा असेल मात्र त्याच्या सोबतीला यावेळी कोण असेल. आणि अर्थातच ॲज युजल आपण पाहतो कृष्णाला बऱ्याचदा ओपन करताना आणि यावेळी कृष्णाला साथ देतो यावेळी संदीप. आणि अर्थातच या इनिंग्स नंतर आपल्याला ग्रँड फिनाले या स्पर्धेचा पाहायला मिळेल. आणि दरम्यान शुभागमन झाले मुन्नाभाई पठाण, अर्थातच या शहापूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आणि या क्षणाला या शहापूर तालुक्यातील अंपायर्सपैकी एक नामवंत नाव, अर्थातच मुन्नाभाई पठाण. पहिला चेंडू जेपी, ओ जेपी पहिल्या चेंडूवर काय होईल पाहूया इथे. आणि इथे पहिल्या चेंडूवर गडीबाद संदीप यावेळी मात्र डगआउटच्या दिशेला. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल, या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्या संघातील 2 खेळाडू फायनलसाठी पंचांच्या भूमिकेत असतील, याची नोंद घ्यायची. अर्थातच आम्ही म्हणतो ना आम्हाला एक चांगली मेजवानी द्यावी आणि पहिल्याच घासाला खडा लागावा, असं काहीसं घडलं इथे. टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर संदीपला डगआउटचा रस्ता दाखवला जेपीनं. जेपीचा विचार केला तर प्रीतम जोशी. आणि अर्थातच कर्णधार कसा असावा या संपूर्ण लीगमधला, तर शौर्य वॉरियर्सला एक चांगली सुरुवात करून दिली प्रत्येक वेळी. आणि क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल फलंदाजी, आणि अर्थातच एक चांगली कामगिरी त्याच्याकडे पाहायला मिळाली आहे. आणि यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर गडी बाद करत असताना जेपी प्रीतम जोशी यावेळी मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विकास मॅन शेरे यावेळी मात्र खेळतायत गेरसे टीमसाठी. जेपी या षटकातला पुढचा चेंडू घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्ले, 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळी गॅप मध्ये चेंडू, क्या बात आहे, चेंडूला थांबवलं गेलंय आणि अर्थातच 4 धावा बसल्यात. त्यांचं तिथून मागे पाहिलं ना 30 यार्ड सर्कलमध्ये सर्व इलाका खाली, कारण पॉवर प्ले भेदू नाही शकले त्या 2 क्षेत्ररक्षकांना. कव्हर पॉइंटला अतिशय मजबूत क्षेत्ररक्षण. जेपी पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर 1 धाव फक्त खर्च केली. पुढचा चेंडू, ओह ब्लास्ट, तिथे क्षेत्ररक्षक असतील मात्र 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ पाहायला मिळेल. हाय तो SPL चौकार. इथे मात्र कोणाच्या बॅटमधून नाही तर कृष्णाच्या बॅटमधून हा चौकार. सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. जर आणि अर्थातच 88 धावांचं लक्ष आहे टीम गेलसे संघाला. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी करावी लागेल. यावेळी कृष्णाच्या बॅटमधून नाही एक दमदार चौकार. जेपी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू फेकला जाईल. आरसा दाखवला चेंडूला, तिथून पुढे सर्व इलाका खाली, चौकार.
यावं लागेल किशोर पटोलेला आणि फॉर्मॅलिटी चेंडूला सीमारेषे बाहेरून उचलून फेकून द्यावं लागेल. तर 4 धावा बॅक टू बॅक चौकार. जी इनिंग खेळली अभिजित सावंतनं त्या प्रकारची इनिंग्स गेरसे संघाच्या कोणातरी एका फलंदाजाला करावी लागेल तर मात्र सामना थांबता येईल. कारण या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं एक मातब्बर फलंदाज संदीप डगावच्या आश्रयाला जाऊन बसलाय. एक टीम मात्र जाऊन पोहोचली आहे या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये. अर्थातच साई स्पोर्ट्स क्याली कैलास भांडे यांची एक मॅच विनिंग पारी 42 धावांची पाहायला मिळाली आणि त्या पारीच्या जोरावर नक्कीच अंतिम सामन्यामध्ये धडक. जेपी निर्णय झाला नाही. जेपीचा कुठे चेंडू टाकायचा आहे. पुन्हा यावं लागेल गोलंदाजी मार्कवर. डेड बॉल. चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. सुरुवात पाहिली तर आत्तापर्यंत धावफलकावर 4 चेंडूंमध्ये 9 धावा मात्र एक महत्त्वपूर्ण गडी गमावला आहे टीम शिवम स्पोर्ट्स गेरसे संघानं. शहापूर तालुका प्रीमियर लीग काय घडतंय जेपीच्या माध्यमातून. कारण माहिती आहे प्रेशरवाला गेम. कारण काल जितका प्रेशर रिलीज केलाय जितका प्रेशर झेललाय त्यापेक्षा अधिक प्रेशर या सामन्यात आहे. याचं कारण आहे खूप मोठी जबाबदारी या सामन्यात विजय व्हायची. नाहीतर काल झालेल्या त्या सामन्याचा काही फायदा होणार नाही. जेपी फरार चेंडू. ओ माय गुडनेस. तिथे क्षेत्ररक्षक. क्या बात है महेश गोरे. आपल्या संघासाठी याला म्हणतात सी फॉर क्रिकेट, सी फॉर कंट्रोल अँड सी फॉर कमिटमेंट. कमिटमेंट केली गेली. नक्कीच धावा वाचवल्या संघासाठी. आणि समोर मी तर म्हणतोय विचार करत असेल फलंदाज. आपल्याला चेक करता येईल मित्रांनो. DRS घेऊ शकाल. मागे प्रेक्षक ज्या पद्धतीनं सिग्नल देतात पाहूया. चेक केलं जाईल. येस पंचांचा सिग्नल येतोय DRS साठी. पाहूया काय होतंय. चेक केलं जाईल. जरूर चेक केलं जाईल. डिसिजन ऑन पेंडिंग. आणि अर्थातच ते ठिकाण दूरचं ठिकाण अनोळखी ठिकाण काय घडलंय. डिसिजन पेंडिंग. अर्थातच हाय व्होल्टेज सामना आहे आणि अर्थातच काय निर्णय दिला जाईल पाहूया. आणि अर्थातच थोडा वेळ घेतला जाईल मित्रांनो. कारण थोडंसं क्लोज सीझन असेल. कारण महत्त्वाचा सामना आहे. विचारपूर्वक निर्णय दिला जाईल. कारण 2 मतं समोर आली. प्रेक्षकांचं एक मत समोर आलंय आणि अर्थातच त्या बाबतीत सल्ला मसलत केली जाईल. पाहिलं जाईल आणि त्यानंतर मात्र सांगितलं जाईल. अर्थातच क्षेत्ररक्षण सजवून ठेवायचं. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण तुमचं आता सजवून घ्या. डिसिजन येईलच. नक्कीच या स्पर्धेचं जर आपण
अवलोकन केलं तर ही स्पर्धा का मानाची आहे. हे खाड्याचं ग्राउंड का आमच्यासाठी एक स्वप्न आहे. प्रत्येक गावातील खेळाडूला या मैदानावर खेळायला मिळावं हे प्रत्येकाचं का स्वप्न आहे. त्याचं कारण आहे ह्या खाडेच्या मैदानाचा वैभव आणि या शहापूर तालुक्यातील ग्रामीण टेनिस क्रिकेटचा वैभव. अर्थातच काही क्षणातच आपल्याला क्लिअर होईल हे सांगितलं जाईल. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटके जेपी हाताळते. खरं पहिल्या षटके या चेंडूवर काय घडलंय याचं उत्तर काही क्षणात मिळेल. आणि मात्र नक्कीच षटकार वाचवला गेलाय आणि किती धावा धावल्या गेल्यात तर तेवढे फक्त रन्स या चेंडूवर मिळतील. अर्थातच एकच धाव घेण्याचा प्रयत्न झाला या चेंडूवर. नक्कीच मोठा ब्लास्ट झाला होता. वाटलं होतं चेंडू गेला की काय. मात्र क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय नक्कीच हॅट्स ऑफ कौतुक केलं जाईल. कारण नेमका त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता. अन्यथा या 6 मिळाल्या असत्या. धावफलकावर पाहायला मिळतात या घडीला 10 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. जेपी अंतिम चेंडू घेऊन जातो षटक क्रमांक 1. यावेळी मात्र संपर्क झाला नाही. 1 धाव मिळेल 22च्या रूपानं. येस षटक संपतंय आणि षटक क्रमांक 1 मध्ये आल्यात 11. 12च्या पुढची सरासरी हवी आहे गिरसे संघाला. चला जास्त वेळ घेऊ नका. आणखी आपला फायनलचा सामना बाकी आहे. घड्याळाकडे पाहिलं तर 11:15 झालेत आणि जास्त वेळ नका घेऊ प्लीज. तुफान गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं दर्दी प्रेक्षक आहेत ते मात्र गर्दी करतायत. आणि जर शौर्य वॉरियर्स आणि साई स्पोर्ट्स असा जर सामना आम्हाला पाहायला मिळत असेल फायनलला तर मात्र मैदान बरेचसे प्रेक्षक झोपेतून उठून येतील. मात्र अजून रिझल्ट बाकी आहे. पहिलं षटक संपले 11 धावा 1 गटाच्या मोबदल्यात. इथे आपल्याला पाहायला मिळतं शिवम स्पोर्ट्स गेरसे. जाऊया सामन्याच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज दीपक अर्थात अमोल भगत. शहापूर तालुक्यातील आदिवासी लॉट मधील हा अतिशय गुणवंत ऑलराऊंडर दीपक अर्थात अमोल भगत. फुल टॉस यावेळी नो बॉल. याला असं म्हणतात मित्रांनो भंडारे में गया लंगर खत्म और बाहेर निकला तो चप्पल चोरी. इथे मात्र नो बॉल पडलाय आणि चेंडू देखील निघून गेलाय. सी मारेशी पार. नो बॉल. 5 धावा मिळतील चेंडूवर. तोफा दिला गेलाय आणि सांगितलं गेलंय समोरून तोफा कबूल आहे. 5 धावांनी धावफलकावर 16 धावा. विकास कृष्णा यावेळी मात्र त्या चेंडूचा फायदा घेतोय. नो बॉलला दिशा दिली गेली. यावेळी प्रत्येक चेंडू नंतर मार्गदर्शन केलं जाईल. कानमंत्र दिला जाईल. गुरुमंत्र दिला जाईल. कारण जर विचार केला तर या टीम मध्ये शौर्य वॉरियर मध्ये 1 से बढ़कर 1 विचार केला तर अभिजित सावंत मुसा शेख फ्री हिट यावेळी मात्र घोषित केला जातोय. कल्पेश जाधव विजय पस्टे यांसारखे मातब्बर खेळाडू आहेत. अमोल भगत आहे जेपी आहे मॅच विनर. भरपूर मात्र गेरसे संघाचा विचार केला तर तिथे देखील तोडीस तोड फलंदाज. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट चा फायदा घेऊ शकले नाहीत. कमबॅक. हम ओ खिलाडी है जो कमबॅक करना जानते हैं. यावेळी अमोल भगतनं दाखवून दिलंय. निर्धाव चेंडू
कृष्णा आणि विकास ही जोडी आहे. टीम गेरसे संघाचा विचार केला तर यावेळी काय घडलंय, बॅक टू बॅक दुसरा डॉट. दीपक भगतच्या नावावर या सिरीज मध्ये एक हॅट्रिक आहे, विकेट हॅट्रिक. टीम एनपी स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट त्या सामन्यामध्ये 2 गोलंदाजांनी हॅट्रिक साधली होती. पुढचा चेंडू फेकला जाईल, दुसरं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस, पुन्हा एकदा पॉवर प्लेचा फायदा घेतला जाईल का डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. 17 अर्थातच कोणासाठी होईल खतरा पाहायला मिळेल. अजून असं म्हटलं जाईल दिल्ली अभी बहुत दूर आहे, खूप मोठं टार्गेट आहे. 88 धावा पूर्ण करायचे आहेत. टीम शिवम स्पोर्ट्सचा विचार केला तर आहेत मॅच विनर खूप सारे त्या टीममध्ये देखील, मात्र परफॉर्म करावं लागेल. स्ट्रेट यावेळी मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक किशोर पटोले, इथे एकच धाव मिळेल. चर्चा सुरू होती, प्रदर्शन करावं लागेल, ती कामगिरी करावी लागेल. कारण असं म्हणतात हे दुनिया नाम से नहीं काम से जानती आहे. तुमचं काम कसं व्हायला हवं. 88 धावांचा चेस करत असताना पहिल्या षटकात 11 आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत अमोलच्या 7 धावा आणि डॉट. तरी देखील एक नो बॉलवर चौकार आला होता. पुन्हा वासुदेव भोईरची आठवण होईल. अंतिम षटक काय लाजवाब हाताळत होता. 5 चेंडूंपर्यंत सगळं काही अलबेल होतं. डॉट फेकले होते 5. वाटलं होतं मेडन षटक येईल का, मात्र आला ट्विस्ट, फेकला नो आणि पाहिलं शेवटच्या चेंडूवर एक मोठा ब्लास्ट देखील पाहायला मिळाला. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी विचारपूर्वक चेंडू फेकावे लागतील. अमोल पुन्हा एकदा सज्ज आहे. कृष्णा हवेत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक सिंगल रोटेट केली, षटक संपताय. 2 षटकांती धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 19 10ची सरासरी जवळ. जर विचार केला तर एखाद्या षटकावर हल्लाबोल करावा लागेल. मी म्हटलं अभिजित सावंत प्रमाणे कोणाला तरी एकाला मोठी खेळी करावी लागेल. जर या सामन्यामध्ये विजयी होऊ पाहत असेल शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ. सामना दोलायमान आहे, कारण अजूनही 5 षटकं शिल्लक आहेत या सामन्यातली. काय होईल, काय घडेल. 30 चेंडू आणि विजयासाठी जर विचार केला तर तब्बल 69 धावांची गरज. 69 मोर रन्स रिक्वायर्ड जस्ट इन 30 बॉल्स. दुपटीनं हे आव्हान एखाद्या तरी गोलंदाजावर तुटून पडावं लागेल. नक्कीच मैदान भरलंय. यावेळी कल्पेश जाधव पहिल्या सामन्यामध्ये आज आम्ही पाहिलं थोडासा स्ट्रगल करत होता, क्रॅम्प्स होते. अजूनही तिथे हात ठेवला जातोय, अजूनही त्रास होईल का. मात्र इथे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय हर्षल वाळिंबे, द मॅन फ्रॉम साई स्टार अल्यानी. या शहापूर तालुक्यातील विविध संघांमधील हे मॅच विनर, हे अष्टपैलू खेळाडू निवडले गेलेत या 10 संघांमध्ये. ग्रामीण ओपनचा थरार. पहिला चेंडू, तिसरा षटक होते मार्गस्थ. विकास यावेळी वाईड बॉल. अवांतरची धाव. कृष्णा स्ट्रायकर एंडला. इथून पुढे मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे फटका फसलाय. तिथे कल्पेश शहापूरचा टायगर. यावेळी मात्र झपट्टा मारला गेला चेंडूवर आणि गडीवाद. धक्का क्रमांक 2. यावेळी 15 धावांची एक छोटीशी
खेळी पूर्ण करत कृष्णा डगआउटच्या दिशेनं. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कृष्णाला माघारी परतवले. दुसरा धक्का लागलाय टीम गेल्से संघाला. नवीन फलंदाज अक्षय नक्कीच रणनीती बनवायला हवी होती. अक्षयला स्ट्राईक, मला वाटतं स्ट्राईक तर मिळेलच, मात्र सलामीला पाठवायला हवं होतं. पण अक्षय एक विस्फोटक फलंदाज आहे, थोडा सट्टा खेळायला हवा होता. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना, जेव्हा जेव्हा भारतीय संघाची ओपनिंग सहवाग आणि सचिन तेंडुलकर करत असताना सहवागकडे मात्र एक लायसन दिलं जायचं, एक त्याला सांगितलं जायचं तुझ्या मताप्रमाणे खेळ, विस्फोटक अंदाजाने खेळ, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. यावेळी लोअर फुलटॉस तिथे आहेत क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. मी तर म्हणेल ओस की बूंदो से प्यास नाही बुजती. यावेळी मात्र मोठ्या पटक्यांची गरज आहे. एक एक धावा मात्र संघर्षामध्ये ढकलतील शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. जर यातून बाहेर पडायचं असेल, यातून जर सामन्याच्या निकालाकडे पोहोचायचं असेल तर मात्र फटकेबाजी करावी लागेल. हर्षल हो, गेला 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 गेलाय. यावेळी षटकार. ओ क्या बात आहे. इथे मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू थांबवलाय आणि वाटलं होतं जवळ जवळ चेंडू गेला की काय सीमा पार. एका हातानं चेंडूला थांबवलं गेलंय. नशीब. ओके, नक्कीच आपण पाहिलं विकासची देखील संघर्षमय पारी इथे समाप्त होते. आणि यावेळी वासुदेव दीवाने, आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं होतं लोगों को तलब होगी मोहब्बत की, लेकिन हम तो क्रिकेट के दीवाने हैं. यावेळी मात्र दीवाने स्वतः वासुदेव. पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा खेळ झाला तेव्हा मात्र हा वासुदेव ऑरेंज कॅपचा मानकरी होता. यावेळी मात्र इक्वेशन बदलली असतील. जाऊया आमच्या तात्या नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. मात्र नवीन फलंदाज वासुदेव दिवाने गेरसे संघाकडून खेळत असताना मात्र सलामीला येणारा हा फलंदाज जर्सी नंबर 1 मध्ये खेळतो नेहमी. मात्र आज शहापूरच्या प्लॅटफॉर्मवर या लीग मध्ये खेळत असताना गेरसे संघाच्या माध्यमातून इन ॲट फोर्थ, चौथ्या क्रमांकावर वासुदेव दिवाने लेफ्ट हँड बॅट्समन. तात्या मात्र नॉन स्ट्रायकर एंडला. अक्कीबाई पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, समजू शकले नाहीत. हर्षल वाळिंबे सुरेख कामगिरी करतायत. आणि जेव्हा जेव्हा आपण अनुभवी खेळाडूंसोबत खेळतो, अनुभवी लोकांसोबत राहतो, तेव्हा अनुभव आपोआपच वाढत जातो. ओ हो, यावेळी पुन्हा चेंडू हवेत आणि काय घडेल. ड्राफ्ट. कोणाला जीवदान दिलंय हा प्रश्न आहे. थोडंसं फ्रस्ट्रेशन तिथे. क्षेत्ररक्षक दडपण. आणि यावेळी मात्र त्या ठिकाणी दीपक मिड विकेटला चूक करतायत. अपेक्षित नव्हतं, मात्र झाली आहे चूक. मात्र लवकर विसरून जावं लागेल, त्या चेंडूला विसरून जावं लागेल, तो झेल विसरून जावं लागेल, पुढच्या चेंडूवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. यावेळी पंचांना दिलं थोडं काम. दोन्ही हात मात्र जमिनीला समांतर. अबांतरची धाव, धावफलकावर परिवर्तन. 24 धावा. इथून पुढे 64 धावांची आवश्यकता. कारण विचार केला तर दिल्ली अभी बहुत दूर, टार्गेट खूप दूर आहे. इथून फक्त संघर्ष करावा लागेल, जोरदार हल्ला करावा लागेल. वासुदेव आणि तात्या ही जोडी. यावेळी मात्र पॉईंटच्या गॅपमधून चेंडू जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असतील, एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोनही मिळतील असं वाटतं. येस, कम्फर्टेबल थोडंसं लेझी एफर्ट चेंडूवर येईपर्यंत पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 ची झाली सांगता. 3 षटकानंतर धावफलकावर पाहायला मिळत आहेत 26 रन्स.
62 धावांची गरज असेल इथून पुढे 24 चेंडूंमध्ये. 4 षटकं 62 धावा, जवळजवळ 16ची सरासरी. 15.50 सरासरी या धावा पूर्ण कराव्या लागतील जर विजयी स्वप्न पाहिलं असेल तर. जर फायनलचा दरवाजा उघडायचा असेल तर 62 रन्स रिक्वायर्ड, 24 बॉल्स. या षटकावर हल्लाबोल करणं अत्यंत गरजेचं. या षटकात कमीत कमी 20 धावा घेणं गरजेचं. तर मात्र 18 चेंडू 42चं आव्हान येईल, तेव्हा मात्र एक संघर्ष होईल. मात्र हे षटक जर शौर्यासाठी चांगलं ठरलं, किफायती ठरलं, तर मात्र खूप मोठं दडपण येईल शिवम स्पोर्टवर. नाणेफेक जिंकली होती ॲक्च्युली. या प्रकाश झोतामध्ये प्रथम फलंदाजी करायची होती. सुरुवातीची 3-4 षटकं पाहिली तर निर्णय जवळजवळ चुकला होता. यावेळी संपर्क तितका चांगला नाही आहे आणि इथं पाहिलं घोषित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला 1 धावेसाठी. चौथं षटक होते मार्गस्थ. दीपक भगत, अमोल भगत. पहिला चेंडू, ओ हो, वेगावर स्वार. यावेळी मात्र दुसरी धाव घेतली जाईल का? नाही घेतली जाणार. एकच धाव. एक्सप्रेस, अगदी वेगवान मारा. खंडीचा पाडा या टीम कडून बिलॉंग करतोय अमोल भगत. मात्र आज या शहापूरच्या प्लॅटफॉर्मवर, तालुक्याच्या ठिकाणी, एका मोठ्या मैदानावर, एका मानाच्या सिरीजमध्ये खेळत असताना, कारण कामगिरी चांगली. यावेळी स्ट्रायकर एंडला तात्या. पाहूया काय करेल. अक्षय, आणि अक्षयला नक्कीच तात्या नावाने ओळखतात. काय कामगिरी केली होती MD स्पोर्ट्स कोसले चषकामध्ये. ओ तात्या धोक्यात, तात्या धोक्यात. समोर किशोर पलटोले, चूक करणार नाहीत. धक्का क्रमांक 4. आता मात्र संघर्ष वाढलाय, संघर्ष वाढलाय टीम शिवम स्पोर्ट्स कोसले संघाचा. त्याला कारण आहे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. एकीकडून आपल्याला वासुदेव दिवाने आणि आता साथ द्यायला आलेत हरेश. पहिला चेंडू फेस करेल नवीन गोल फलंदाज, आणि इथे फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. डिसमॅन्टल the furniture. Yet another wicket for Shaurya, and now once again Amol Bhagat on hat-trick. आणखी एक संधी येते हॅट्रिकची. या अगोदर एक हॅट्रिक पूर्ण केले LPच्या अगेन्स्ट, आणि संधी चालून आले शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाच्या अगेन्स्ट. तात्या पाठोपाठ फलंदाज हरेश देखील गेलाय. नवीन फलंदाज येत आहेत नरेंद्र दिवाने. अपेक्षा खूप आहेत, आणखी फलंदाजी खूप आहे, मात्र स्वतःला प्रूव्ह करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. असं म्हणतात प्रथम स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. जर प्रसिद्ध व्हायचं असेल
हिरो बनायचं असेल या सामन्यात तर मात्र इथून पुढच्या त्या धावा पूर्ण कराव्या लागतील. आठ धावा इथून पुढे गरजेचे असतील. 28 धावफलकावर नरेंद्र. ओ इथे सलामी दिली आहे समालोचन कक्षाला. आम्हाला हेल्मेट घालावं लागेल की काय, कारण पहिला चेंडू आणि पाहिलं तर नरेंद्र दिवाने, सर्व प्रेक्षक नरेंद्रचे झाले दिवाने या षटकारासाठी. तोच आहे इथे खाली होता. बघत वेग आणि अमल भगत इथे मात्र वेगावर स्वार असताना नरेंद्र दिवानेनं त्याच वेगाला डिपॉझिट केलंय साइड स्क्रीनच्या वर 6 धावांसाठी. पुढचा चेंडू यावेळी मिसिट आणि एक तेरी और एक मेरी, सब किया आएगी बारी बारी. 3 गडी बाद करतोय अमोल. या षटकात 3, अगोदरच्या हॅट्रिक 3 आणि मागच्या सामन्यातही 2 विकेट. नक्कीच खूप सारे विकेट्स अमोलच्या गोलंदाजीवर. षटक क्रमांक 4 समाप्त. 18 चेंडू आणि 54 धावांची गरज. प्रति चेंडू 3 धावांची गरज. पूर्ण होईल का? यावेळी महेश गोतारणे नवीन फलंदाज, गोलंदाजी चांगली केली आहे. मात्र इथून पुढे तारणहार ठरायला लागेल. वासुदेव स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. षटक संपलंय. 4 षटकं संपलीत. वासुदेव दिवाने आणि महेश माही यांना मात्र ही मॅच काढावी लागेल. मात्र समोर तितक्याच ताकदीचा मारा. चला सामन्याला सुरुवात करा लगेचच. गोलंदाजी मार्कवर थोडं परिवर्तन. आणि अर्थातच जाऊया 5वं षटक मार्गस्थ होत आहे. कल्पेश थोडा जायबंदी आहे, मात्र नक्कीच प्रयत्न केला जाईल. जेपी इथे जेपीनं आणखी एक झेल टिपला या स्पर्धेमधला. खूप सारे झेल टिपलेत, कारण चीते की चाल बाज की नजर और जेपी की फील्डिंग संदेह नहीं करते. झेल मात्र पकडला गेलाय. मी म्हटलं कल्पेश जाधव जायबंदी आहे. ह्या चेंडूवर फायदा घ्यायचा होता वासुदेव दिवाने, मात्र फायदा घेऊ नाही शकले. टायमिंग झालं नाही आणि जेपीच्या आता झेल देऊन तंबूचा रस्ता पकडलाय. सामना झालाय कठीण. ऋतिक संगनायक कप्तान यावेळी मात्र खेळपट्टीच्या दिशेने जात असताना खूप सारे गडी गमावलेत. यावेळी मात्र टीम गेरसे संघाचा विचार केला तर नावाला साजेशी कामगिरी झाली नाही. नाणेफेक जिंकली होती, फलंदाजी करायची होती, मात्र घेतला गेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. अभिजित कुडव यांनी केला हल्ला.
आणि अर्थातच जाऊया कल्पेश जाधव आणि फेस करेल ऋतिक. पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. विजय पस्ते चेंडूच्या दिशेनं, तिथे मात्र शतरक्षण झालंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय आणि अर्थातच त्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एक गोलंदाज कमी पडेल म्हणून जायबंदी असताना देखील स्वतः कल्पेश जाधव यावेळी गोलंदाजी मार्कवर उभा आहे. 2 चेंडू फेकलेत, 1 गडी बाद केलाय. कधी कधी तुमचं नशीब किती चांगलं असतं ना, तुम्ही जायबंदी असताना तुम्हाला विकेट मिळू शकते, कारण फलंदाजाची झाली चूक, टायमिंग झालं नाही आणि मी तर म्हणेल ती विकेट पाहायला मिळालं. पाहता पाहता 3 चेंडू फेकले गेलेत, 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केला वासुदेव दिवानी. यावेळी अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफला विजय पस्ते. चेंडूला थांबवलं जाईल. मागचा सामना आपण पाहिला होता, तिथे त्याच झोनमध्ये चेंडूला खेळलं जाते आणि इथे मात्र संघर्ष वाढत जातोय. पुनश्च एकदा अनाउन्समेंट केली जाईल, जी टीम हा सामना गमावेल त्या टीमचे 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेत असतील. थर्ड मॅन डिक्लेअर झोन. 1 धाव, एकेका धावेवर मात्र समाधान मानू लागतं. षटक क्रमांक 5 ची झाली सांगता. टार्गेट खूप मोठं, 12 चेंडू आणि विजयासाठी 49. आव्हान कठीण झालंय. यावेळी मात्र कठीण आहे, अशक्य नाही आहे. 12 मधले तब्बल 8 चेंडू मैदानाबाहेर फेकून द्यावे लागतील, हाताने नाही बॅटने, तर कुठेतरी ते साकार होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय कार्तिक बांगर आणि अर्थातच भाऊ खेळतोय तिकडे साई स्पोर्ट मध्ये, त्याचा आडनावाचा. चांगली कामगिरी करावी लागेल. कार्तिक पहिला चेंडू समोर, माही. एक घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी देखील मला वाटतं आरामात पूर्ण होईल. मात्र पुन्हा एकदा ते सांगितलं जाईल, ओस की बूंदों से प्यास नाही बुझती. जर तहान लागली असेल तर दवाच्या पाण्याने तहान भागणार नाही. यासाठी मात्र आपल्याला ग्लासभर तांब्याभर पाण्याची गरज आहे. इथे चौकार षटकारांची गरज आहे. जर विचार केला शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा तर कार्तिक बांगर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज महेश गोतारने. सबमरीन यावेळी चेंडू उसळी घेतलीच ना चेंडूनं आणि निघून गेला तिथे विकेट किपर अभिजित सावंत यांच्याकडे. तब्बर फलंदाज आहेत या टीम मध्ये देखील. चांगली कामगिरी झाली. मुस्तफा, अभिजित कुडव, अभिजित सावंत, कल्पेश जाधव, किशोर पटोले, विजय पस्ते, JP अर्थात प्रीतम जोशी आणि खूप सारे मॅच विनर्स या टीम मध्ये. स्ट्रायकर एंडला महेंद्र गोतारणे. सफल मात्र किती सफल पाहावा लागेल. दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय, कारण खूप दुरून चेंडूला यायचं होतं. आणि आणखी एक जोडा, 3 धावा. मात्र या 3 धावा पुरेशा ठरतील का? थोडासा स्ट्रगल आहे. षटकाराची आवश्यकता आहे, षटकार चौकारांची इथून पुढे आवश्यकता आहे. दंडीगुल. यावेळी मात्र महेंद्र गोतारनेला
महेंद्र गोतारेला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय कार्तिक बांगरनं. यावेळी मात्र SB वासुदेव भोईर अगदी कोसले गावचा हा खेळाडू गेल्स संघाकडून खेळत असताना यावेळी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल मित्रा. मात्र इथून पुढे शिल्लक राहिले संघर्ष. हे चेंडू कमी धावा जास्त, रात्र थोडी सोंगे फार. ऋतिकनं डगआउटच्या दिशेला पाठवलं महेंद्र गोतारणीला. गोलंदाजी चांगली केली होती. अखेरचं षटक पाहिलं तर वासुदेव भोईरनं हाताळलं होतं. तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकले होते. मात्र त्यानंतर एका चेंडूसाठी 7 ते 8 धावा मोजल्या. वाईट बॉल. यावेळी मात्र अवांतरची धाव. पंचेचाळीस धावा धावफलकावर. विचार केला तर संघर्ष पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता मात्र स्लॉट मध्ये आला नाही चेंडू. 1 धाव. स्ट्राईक रोटेट केली गेली. 46 धावा. षटक संपलंय आणि अर्थातच अंतिम 7 चेंडूंसाठी स्ट्रायकर एंडला असेल तिथे वासुदेव भोईर. पहिला चेंडू हर्षल वालिंबे आणि तिथे 4 धावा. इथून पुढे मात्र जर गोलंदाजांनी चूक नाही केली तर फॉर्मॅलिटी. धावफलकावर पाहायला मिळत आहेत 50 धावा. 50 ऑन स्कोअर कार्ड. इथून पुढे विजयासाठी 38 धावांची गरज. 5 चेंडू 38 धावा. नक्कीच जर हा प्रवास करत असेल तर बुलेट ट्रेन मध्ये बसावं लागेल. साध्या ट्रेन मध्ये जमणार नाहीये आणि बुलेट ट्रेन मध्ये बसला तरी देखील आव्हान थोडं आवाक्या बाहेर गेले. जर विचार केला तर इथून पुढे 5 चेंडू आहेत फक्त. वासुदेव चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आणि अर्थातच काय घडलंय तर विकेटचं पतन. शेवटची विकेट असेल. नक्कीच वन वे ट्रॅफिक पाहायला मिळाली. यावेळी अंतिम फलंदाज ओमकार जातोय कारण सामन्यामध्ये संघर्ष उरला नाही. कारण मिळवण्यासारखं काय राहिलं नाही. टीम गेरसे संघाला या घडीला वाटत असेल नाणेफेक जिंकत आपण फलंदाजी करायला हवी होती पण झाला निर्णय मित्रांनो. देर इज नो रिटेक इन क्रिकेट. पुन्हा रिटेक केलं जाणार नाही. अंतिम षटक सुरू आहे. हर्षल वाळिंबे मॅन फ्रॉम साई स्टार अल्यानी खेळतो आहे आज या मोठ्या प्लॅटफॉर्मवर टीम शौर्य वॉरियर्स साठी. पुढचा चेंडू